असा लाडक्या बहिणींची अखेरकार प्रतीक्षा संपली। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता निधी वितरणाची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। जर तुम्ही देखील सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी आहे, कारण की अखेरकार आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता नवरात्र सणानिमित्त लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून बैठकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जास्त रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि या ठिकाणी आता गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये, म्हणजेच की फक्त सप्टेंबर महिन्याचाच 15वा हप्ता नव्हे तर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये, म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 2330 रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता मोठं गिफ्ट या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की नवरात्र सणानिमित्त आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जास्त रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आता सप्टेंबर महिन्याचा जो 15वा हप्ता आहे तो आता सरकारच्या माध्यमातून 3 टप्प्यांमध्ये वितरित करण्याचे या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असून आता पहिल्या टप्प्यासाठी सरकारच्या माध्यमातून 18 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की सर्वात आधी आता 18 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता आणि गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता, म्हणजेच की एकूण आता 2330 रुपयांची रक्कम या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आता सप्टेंबर महिन्याचा जो 15वा हप्ता आहे तो काही लाडक्या बहिणींना 1500 रुपये तर काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये अशा पद्धतीने वाटप करण्यामध्ये येणार आहे। आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा 1500 रुपये आणि कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 3000 रुपये अशा पद्धतीने जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा, कारण की आता बऱ्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता मिळत नाही, तर अशा लाडक्या बहिणींनी हप्ता मिळवण्यासाठी काय केले पाहिजे आणि त्याचबरोबर आता सर्वात आधी कोणत्या 18 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता आणि गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या बँक त्यावरती नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत या ठिकाणी जमा केला जाणार आहे या संदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। अखेरकार आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींना नवरात्र सणानिमित्त या ठिकाणी मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आलेली आहे। राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। आता बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर ज्यांच्याकडे अर्थ खात आहे असे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी उचलण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे। बैठकीमध्ये सरकारने अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जास्त रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। ऑगस्ट महिन्यात
महिन्याचा 14वा हप्ता जमा झाल्यानंतर सर्वच लाडक्या बहिणींचे लक्ष हे सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याकडे लागले होते. सरकार निर्णय कधी घेणार आणि आमच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींची मागणी या ठिकाणी पूर्ण झाली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की लाडक्या बहिणींची देखील मागणी होती की सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता लवकर आमच्या बँक खात्यावरती जमा करावा आणि ती मागणी आता सरकारने पूर्ण केली असून या ठिकाणी नवरात्र उत्सवामध्ये सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून या ठिकाणी आता नवरात्र उत्सवामध्ये सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी आता मिळणार आहे. आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये अशा पद्धतीने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 2330 रुपयांची रक्कम या ठिकाणी वर्ग करण्यामध्ये येणार आहे. आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न असा असेल की आम्हाला तर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता या ठिकाणी मिळत नाही. मात्र आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून ज्या लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता मिळत नव्हता अशा देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे. मात्र आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींना एक छोटंसं काम करावं लागणार आहे. आता कोणतं काम करायचं ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत. आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जो सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता आहे तो आता 3 टप्प्यांमध्ये वाटप करण्याचे या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असून आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 18 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे. आता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता हप्त्यांचे वितरण करण्यामध्ये येणार आहे आणि तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये नेमका हा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला. त्याचबरोबर आता सप्टेंबर महिन्याचा जो 15वा हप्ता आहे तो काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 3000 रुपयांचा देखील या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे. आता कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता हा 3000 रुपयांचा देण्यामध्ये येणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणजेच की सर्व अशी अपडेट आपण पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी आता लाडक्या बहिणींसाठी ई-KYC करण्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. ती आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता जमा होणार, त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा 3000 रुपये हप्ता देण्यामध्ये येणार आणि गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ही सर्व काही माहिती आपण राहिलेल्या 2 ते 3 मिनिटांमध्ये पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी आता ई-KYC संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. आता सर्वच लाडक्या बहिणींना माहित असेल की सरकारच्या माध्यमातून ई-KYC करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे. म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण थोडक्यामध्ये पाहूयात. लक्षपूर्वक पाहत चला. तर आता लक्षपूर्वक पाहत चला. सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे. डीबीटीच्या माध्यमातून आता ही सर्व काही रक्कम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार, त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा, त्याचबरोबर नेमका हा हप्ता केव्हा आणि किती वाजता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे ही सर्व काही माहिती तुम्हाला आता थोडक्यामध्ये पाहायला मिळणारच आहे. मात्र त्यापूर्वी आता ई-KYC संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. तर आता लक्षपूर्वक पाहत चला. या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता ई-KYC जर तुम्ही केली असेल लक्षपूर्वक पाहत चला. सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना ई-KYC करण्याचे या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आले आहे. म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या इथून पुढे सर्वच हप्त्यांच्या लाभासाठी आता सर्वच लाडक्या बहिणींना ई-KYC या ठिकाणी करावी लागणार आहे. जर तुम्ही ई-KYC केली असेल तर लक्षपूर्वक बघा. ई-KYC केल्यानंतर तुमची ई-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे का असा जर मेसेज आला तरच तुमची त्या ठिकाणी ई-KYC झाली आहे. जर तुम्हाला या ठिकाणी म्हणजेच की तुम्ही ई-KYC करून देखील ई-KYC झाली अशा प्रकारचा जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर त्या ठिकाणी तुमची ई-KYC या ठिकाणी अपूर्ण आहे. जर ई-KYC केल्यानंतर मेसेज आला असेल तरच तुमची या ठिकाणी ई-KYC झाली आहे. अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची सूचना या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी पाहायला आहे. जर तुम्ही ई-KYC केली असेल आणि त्या ठिकाणी ई-KYC केली अशा पद्धतीचा तुमच्या मोबाईलवरती
मेसेज आला असेल तरच तुमची या ठिकाणी ई-केवायसी पूर्ण झाली आहे। जर तुम्ही ई-केवायसी करून देखील त्या ठिकाणी जर मेसेज आला नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा एकदा ई-केवायसी करावी लागणार आहे। आता बघा, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आधार कार्ड क्रमांक टाकून ई-केवायसी स्टेटस चेक केल्यास या आधार क्रमांकाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे असा मेसेज आला पाहिजे। जर असा मेसेज आला नाही तर याचा अर्थ सबमिट करताना सर्व्हर डाऊन असल्यामुळे तुमची ई-केवायसी झाली नाही। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा ई-केवायसी करावी लागणार आहे। त्याचबरोबर आता बघा, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही। जर आता या ठिकाणी ज्या लाडक्या ताईंना 12वा हप्ता, 13वा हप्ता किंवा ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता या ठिकाणी भेटलेला नाही तर अशा लाडक्या बहिणींना हा मेसेज येण्याची शक्यता असते। अशा मेसेजचा अर्थ तुमची लाडकी बहीण योजना ही बंद पडली आहे असा होतो। पुन्हा एकदा सांगत आहे बघा, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही असा जर कोणत्या लाडक्या बहिणींना मेसेज आला, म्हणजेच की ई-केवायसी करताना अशा प्रकारचा मेसेज आला तर अशा लाडक्या बहिणींना अपात्र केले असा याचा अर्थ होतो। त्यानंतर बघा, आता अनेबल टू सेंड OTP, ई-केवायसी करताना OTP येत नसेल तर याचे कारण सर्व्हर जास्त लोड असल्यामुळे सर्व्हर या ठिकाणी डाऊन झालेले असते। अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। असा जर मेसेज आला तर त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा ई-केवायसी करावी लागणार आहे। त्याचबरोबर आता ई-केवायसी संदर्भातील अजून एक अत्यंत महत्त्वाची सूचना या ठिकाणी समोर आली आहे। लक्षपूर्वक पाहत चला, सरकारचा एक मोठा आदेश या ठिकाणी आला आहे। लाडकी बहीण योजना ई-केवायसी स्कॅम म्हणजेच की घोटाळा या ठिकाणी आता समोर आलेला आहे। लाडक्या बहिणींना सावध होण्याचा या ठिकाणी इशारा देण्यामध्ये आलेला आहे। सतर्कतेचा इशारा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आला आहे। मोठा स्कॅम आता समोर आला आहे। ई-केवायसी करताना या ठिकाणी आता लाडक्या बहिणींची फसवणूक होत असल्याचे चित्र समोर आले आहे। जर तुम्ही गव्हर्नमेंटची वेबसाईट न वापरता किंवा दुसरीकडेच कोणत्या वेबसाईटवरती क्लिक केलं असेल ज्यामध्ये .government.in अशी शेवट या ठिकाणी नसेल तर अशा वेबसाईटवरती तुम्ही जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते। तुमचं बँक खातं त्या ठिकाणी रिकामं देखील होऊ शकते। त्यामुळे आता सर्वच लाडक्या बहिणींना सतर्कतेचा इशारा हा सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आला आहे। आता लक्षपूर्वक बघा, चुकीच्या लिंकवरती क्लिक करू नका। जर तुम्हाला फोन करून कोणी OTP मागत असेल तर OTP देऊ नका, कारण की जर तुम्ही OTP वगैरे दिला, आधार कार्ड दिलं, बँक डिटेल्स त्या ठिकाणी तुम्ही जर दिले तर तुमचा अकाउंट त्या ठिकाणी रिकामं होण्याची दाट शक्यता असते। आता ई-केवायसी करताना एवढं लक्ष ठेवा, म्हणजेच की ई-केवायसी फक्त सरकारच्या वेबसाईटवरती करायची आहे। आता ई-केवायसी करताना लाडक्या बहिणींना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे। कोणत्याही फसवणूक लिंकवरती क्लिक करू नका असे सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आव्हान करण्यामध्ये आले आहे। फक्त आता सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवरती म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करण्यासाठी लिंक या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे। फक्त सरकारच्याच वेबसाईटवरती या ठिकाणी ई-केवायसी करा, अन्यथा जर तुम्ही दुसऱ्या लिंकवरती क्लिक केलं तर त्या ठिकाणी तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते। अशा प्रकारे सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यामध्ये आलेला आहे। सर्वच लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून आता ई-केवायसी करण्यास देखील आव्हान करण्यामध्ये आले आहे। अशा पद्धतीची ई-केवायसी करण्यासंदर्भातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। आता ई-केवायसी करण्यासंदर्भातील अपडेट आता सर्वांनाच या ठिकाणी माहित झाली असेल। त्यानंतर आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे, त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा 1500 रुपये, कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहे, आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा, ही सर्व काही महत्त्वाची अपडेट आपण आता राहिलेल्या 2 ते 3 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर आता लक्षपूर्वक पाहत चला, सरकारच्या माध्यमातून अखेरकार आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आलेली आहे। नवरात्र उत्सवामध्ये सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे या ठिकाणी 830 रुपये, म्हणजेच की यांची जर बेरीज
केली तर साधारणतः 2330 रुपयांची रक्कम आता ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून आता 3 टप्प्यांमध्ये हप्ता वाटप करण्याचे जाहीर करण्यामध्ये आले असून पहिल्या टप्प्यासाठी सरकारने या ठिकाणी 18 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे। आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता जमा होणार, सविस्तर जिल्ह्यांची यादी बघूयात, लक्षपूर्वक पाहत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे। आता सरकारच्या माध्यमातून पहिला जिल्हा बुलढाणा जाहीर करण्यामध्ये आला आहे। जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल, कारण की आता पहिल्या टप्प्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता म्हणजेच की 1500 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता अशा पद्धतीने आता बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 2330 रुपयांची रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर आता दुसरा जिल्हा जर पाहायला गेलं तर या ठिकाणी दुसरा जिल्हा सरकारने धाराशिव या ठिकाणी जाहीर केला आहे। आता धाराशिव देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता पूर्णपणे जमा झाला असून आता धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। आता धाराशिव जिल्ह्यातील काही लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा 1500 रुपये तर काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये अशा पद्धतीने आता सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा वाटप केला जाणार आहे। आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न असेल की कोणत्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा 1500 रुपये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये वाटप करण्यामध्ये येणार आहे। तर बघा, आता ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी योजनेमध्ये पात्र असून ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तांत्रिक अडचणीमुळे ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता हा जमा होऊ शकला नाही तर अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये अशा पद्धतीने 3000 रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा झाला आहे तर अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त आता सप्टेंबर महिन्याचा जो 15वा हप्ता आहे तो या ठिकाणी 1500 रुपयांचा जमा केला जाणार आहे। म्हणजेच की अशा पद्धतीने काही लाडक्या बहिणींना 1500 आणि काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये हप्त्याचे वाटप या ठिकाणी करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतरचा जिल्हा जर पाहायला गेला तर या ठिकाणी आता धुळे जिल्हा देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला असून आता पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की सर्वात आधी धुळे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे। साधारणतः 60 कोटी रुपयांचा निधी आता धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून ही सर्व काही रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। एकंदरीत जर विचार केला तर आता धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये अशा पद्धतीने आता 2330 रुपयांची रक्कम ही धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे। आता बऱ्याच लाडक्या बहिणींना असा प्रश्न पडला असेल की हा नेमका गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा आणि याकरिता कोणतं काम करायचं, तर आता लक्षपूर्वक बघत चला। सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी, सक्षम करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा थोडक्यामध्ये पाहूयात, लक्षपूर्वक पाहत चला। तर आता बघा, सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येणार आहे। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाभार्थी म्हणजेच की लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता हा जमा केला जात असतो। आता याकरिता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला आता अर्ज करावा लागणार आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्र किंवा CSC सेंटरवरती जाऊन त्या ठिकाणी अर्ज करू शकता। लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला आहे साहजिकच त्याचप्रमाणे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करायचा आहे। गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये या ठिकाणी
अर्ज करू शकता। त्याचबरोबर तहसीलमध्ये देखील जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी ही सर्व काही माहिती त्या ठिकाणी सांगण्यामध्ये येईल। जर तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता मिळवायचा असेल तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही अर्ज करा। अर्ज केल्यानंतर तुम्ही जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या सर्व निकषामध्ये जर त्या ठिकाणी बसत असाल तर तुम्हाला योजनेमध्ये पात्र केले जाईल आणि तुम्ही जर त्या ठिकाणी योजनेमध्ये जर पात्र झाला तर तुम्हाला वर्षाकाठी 3 हप्ते देण्यामध्ये येतील। प्रति हप्ता 830 रुपये याप्रमाणे वर्षाकाठी। साहजिकच म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर 830 830 आणि 830 म्हणजेच की यांची बेरीज केली तर साधारणतः 2490 रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाईल। अशा पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करून गॅस सिलेंडर योजनेचा म्हणजेच की हप्त्यांचा लाभ मिळू शकता। आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे तर सर्वांना माहित झाले असेल। त्यानंतर आता या ठिकाणी जिल्हा जर पाहायला गेलं तर पुढचा जिल्हा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नांदेड जिल्हा जाहीर करण्यामध्ये आला आहे। आता नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर साधारणतः 50 कोटी रुपयांचा निधी हा आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे नांदेड देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। पुन्हा एकदा सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना आता सरकारच्या माध्यमातून ई-KYC करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे। त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आता नवरात्र उत्सवामध्ये सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता जो सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता आहे तो याच नवरात्र उत्सवामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये आलेली आहे। साधारणतः अजून 3 ते 4 दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता या ठिकाणी जमा केला जाईल अशा पद्धतीची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। त्याचबरोबर अजून आता सर्वात आधी कोणकोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे अशा बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो येत्या 2 तासामध्ये येणार आहे। तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, लक्षपूर्वक पाहत चला। सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना ई-KYC करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे आणि आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली आहे। कोट्यवधी रुपयांचा निधी सरकारने जाहीर केला असून राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आता सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता या ठिकाणी वितरित करण्यामध्ये येणार आहे। साधारणतः अजून 3 ते 4 दिवसांमध्ये सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।